तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 2 मधील पाठ 13वा बादशहाच्या हातावर तुरी दिल्या हा अभ्यासणार आहोत, शिकणार आहोत. तर चला मित्रांनो, बादशहाच्या हातावर तुरी दिल्या. तर आपण या अगोदरच्या पाठामध्ये पाहिलं की शिवरायांनी जयसिंगाबरोबर तह केला आणि त्या तहानुसार जयसिंगाने शिवरायांना बादशहाच्या भेटीला आग्र्यात जाण्याचे सांगितले होते आणि त्यामध्ये शिवरायांच्या सुरक्षिततेची हमी जी आहे ती जयसिंगाने घेतली होती आणि जयसिंगाच्या या शब्दावर विश्वास ठेवून शिवरायांनी बादशहाच्या भेटीला जाण्याचे ठरवले. बादशहाच्या भेटीस आग्र्याला जाण्यास शिवाजी महाराज निघाले, परंतु जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार आहे तो जिजामातेच्या हाती सोपवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. बरोबर आपले पुत्र संभाजी राजे, निवडक सरदार, काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला. मजल दरमजल करत ते आग्र्यास पोहोचले. तर ठरल्याप्रमाणे शिवराय जे आहे ते बादशहाला भेटण्यासाठी निघाले, परंतु स्वराज्याचा कारभार पाहणेही आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी काय केलं तर स्वराज्याचा कारभार पाहण्याचे जे काम आहे ते जिजामातेच्या हातात सोपवले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि मग त्यांच्यासोबत त्यांनी संभाजीराजे आणि काही निवडक सरदार जे आहेत आणि काही विश्वासू माणसे यांना घेऊन आणि बराच खजिना घेऊन ते आग्र्यास निघाले. दरबारातील बाणेदारपणा. ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारास गेले. छोटे संभाजीराजे सोबत होते. त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता. कितवा? 50वा. त्या दिवशी काय होतं? औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता. बादशहा दरबार संपवून सल्लामसलतीच्या महालात गेला. बादशहा जो आहे दरबार संपवून सल्लामसलतीच्या महालामध्ये गेला आणि त्याच्या समोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते. बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले. बादशहाने काय केले तर शिवरायांना मागील रांगेत उभे केले. मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंत सिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत उभा होता. शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा. पण बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय? त्यांचे डोळे रागाने लाल झाले. हा अपमान त्यांना सहन झाला नाही. रागारागाने शिवराय महालाबाहेर पडले. ते तडक आपल्या मुकामावर गेले. यापुढे बादशहाचे तोंड पाहायचे नाही असे त्यांनी ठरवले. आणि हा जो भेटीचा बेत आहे तो असा बिनसला आणि घडलेल्या प्रसंगाची हकीकत जी आहे ती सगळीकडे पसरली. बादशहाची दगलबाजी. औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला. शिवराय आणि संभाजीराजे बादशहाच्या कैदेत पडले. शिवरायांनी ओळखले की बादशहाने आपल्याशी दगलबाजी केलेली आहे. तर काय झालं तर औरंगजेबाने काय केलं, शिवरायांचे ज्या ठिकाणी मुक्कामाला थांबलेले आहेत त्या ठिकाणाभोवती पहारा बसवला आणि मग त्यामुळे काय झालं तर शिवाजीराजे हे कैदेत पडल्यावानी झाले. शिवरायांनी ओळखून सोडले की बादशहाने आपल्याशी जे आहे दगाफटका केलेला आहे, आपल्याला कैद केले आहे आणि तो आता आपल्याला कधीच सोडणार नाही हे शिवरायांनी ओळखून सोडले. तर मग दिवसामागून दिवस हे त्या ठिकाणी जाऊ लागले. एक दिवस शिवरायांनी बादशहाकडे अर्ज केला, मला महाराष्ट्रात जाऊ द्या. पण बादशहाने ते ऐकले नाही. त्यांनी खूप खटपट केली पण बादशहाने मानले नाही. शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काहीही करून बादशहाच्या कैदेतून सुटून जायचे. त्याची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसांची दक्षिणेत रवानगी केली. बादशहाला वाटले बरे झाले, शिवाजीचे बळ कमी झाले. आता शिवरायांच्या बरोबर
संभाजीराजे आणि हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे सेवक एवढेच जण राहिले असे वाटले औरंगजेबाच्याला. पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले. फक्त सोंग केले. एक दिवस काय केले शिवरायांनी तर आजारी पडल्याचे सोंग घेतले. सोंगच ते त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या. हकीम वैद्य आले. औषधपाणी सुरू झाले. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. पेटाऱ्यातून पसार झाले तर पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत शिवरायांनी काय केलं तर आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केलं तर मिठाईचे पेटारे जे आहेत ते पाठवण्यास सुरुवात केली. आणि पहारेकरी काय करायचे तर ते पेटारे उघडून पाहत. पण काय झालं ते दररोज उघडून पाहत. पण पुढे पुढे ते कंटाळले. रोज रोज पेटारे उघडून पाहण्यास कंटाळे ते. आणि मग पेटारे उघडून पाहिनासे झाले. रोज रोज काय पाहायचे असे त्यांना वाटायचे. मग एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले. मदारीस त्याचे पाय चेपत बसवले आणि शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले. पेटारे निघाले. पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले आणि तेथे शिवरायांचे स्वामी भक्त सेवक घोडे घेऊन तयारच होते. इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले. महाराजांना कैदेतून सोडविण्याच्या कामी या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले. दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशाहाला कळली. आपल्या तावडीतून शिवाजी निसटला. बादशाह रागाने भडकला. त्याचे सारे सरदार हादरले. शिवाजीचा जारीने तपास लावण्यासाठी बादशहाने सगळीकडे हेर पाठवले पण व्यर्थ. बादशहाच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचा. वेषांतर करून शत्रूला झुकांडी देत देत शिवराय आपल्या मुलकाकडे निघाले. तर शिवराय निसटले हे जेव्हा बातमी बादशहाला कळली तेव्हा आपल्या तावडीतून हा शिवाजी निसटला त्यामुळे बादशाह जो आहे तो रागाने लालभडक झाला. त्याचे सारे सरदार हादरून गेले की केलं तरी कसं. त्यामुळे शिवाजीचा जारीने तपास लावण्यासाठी बादशहाने सगळीकडे हेर पाठवले. हेर म्हणजे जासूस पाठवले. पण ते सगळं व्यर्थ ठरले कारण बादशहाच्या कैदेतून मराठ्यांचा जो सिंह छत्रपती शिवाजीराजे निसटले ते कायमचेच. वेषांतर करून शत्रूला झुकांडी देत देत शिवराय आपल्या मुलकाकडे निघून गेले आणि त्यांनी मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी संभाजीला ठेवले. मथुरेमध्ये संभाजीला ठेवले आणि ते पुढे निघाले. शिवराय राजगडास सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटले. पुढे 2 महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोहोचले. अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशहाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली. आणि ही जी घटना आहे ती घटना सन 1666 मध्ये घडली.